सोलापूर बांधकाम कामगार कार्यालयात यापूर्वी खासगी एजंटांचा सुळसुळाट होता. यामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. खासगी एजंटांच्या गराड्यात बांधकाम कामगार कार्यालयाचे कामकाज चालत होते. त्यामुळे भांडी वाटप, शिष्यवृत्ती अनुदान, वैद्यकीय उपचार बिल यामध्ये भ्रष्टाचार होता. त्यामुळे सर्व एजंटांना कार्यालयात बंदी केल्यामुळे भ्रष्टाचार विरहित पारदर्शक कारभार सुरू असल्याची माहिती सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी मंगेश झोले यांनी दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त झोले म्हणाले, बांधकाम कामगार हा सामान्य व गरीब कुटुंबातील सदस्य असतो. एजंट त्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेऊन कार्यालयात चुकीची कामे करतात. बांधकाम कामगारांना विविध योजना, शिष्यवृत्ती व वैद्यकीय उपचार बिलाचे आमिष दाखवून नियमबाह्य कामकाज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बांधकाम कामगार कार्यालयातही नियमबाह्य कामे झाल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही प्रकारच्या संघटना प्रतिनिधींना बांधकाम कामगारांच्या संदर्भात चौकशी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी प्रत्यक्ष बांधकाम नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतःची कामे करून घ्यावीत, असे आवाहन झोले यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.